महत्वाचा आहे समजू शकतो, मात्र इथून सहकार्याची अपेक्षा राहील. ज्या अनुषंगाने वेळ आज भरपूर खर्च झाला, ज्या रीतीनं संघानं कुठे का होईना मात्र अनुपस्थिती दाखवली आणि त्या कारणास्तव भरपूर वेळ वाया गेला. आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होईल यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला चेंडू फेकला जाईल. आपण पाहतोय अतिशय वेगवान चेंडूची सफर आणि पंच आम्हाला सांगते लाईन खराब आहे आणि इट इज अ बॅड चेंडू. हा पहिला अतिरिक्त धाव आणि एका धाबीनं डावाची सुरुवात होईल. आपण पाहतोय तिन्ही षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या तिन्ही षटकामध्ये कशा रीतीने धावसंख्या बनवली जाईल हे देखील पाहणं फार महत्वाचं राहील. आपण पाहतोय गोलंदाज अजय नाईकला आपण पाहतोय पुन्हा एकदा मात्र त्याच पद्धतीचा चेंडू, यावेळेस मात्र लाईन अचूक घ्या आणि इथून हा डॉट चेंडू फेकला जातोय. फार चांगली गोलंदाजी आहे. ज्या रीतीने स्कोरर आम्हाला सांगतात त्या रीतीने आम्हाला अनाउन्समेंट करावी लागते. विजयला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती आणि इथून आपण जर का पाहिलं गेलं हा दुसरा डॉट चेंडू, फार चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या समोर फलंदाज आपण पाहिला गेला दीपक भगत सलग 2 चेंडू डॉट फेकलाय. दीपक भगत ज्यासाठी ओळखला जातो त्या रीतीने मात्र खेळ अद्यापर्यंत पाहायला मिळाला नाही या, कारण ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाते अप्रतिम आणि कमबॅकिंग आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग घ्यायची, जबरदस्त झेल टिपला जाईल आणि पहिल्या विकेटचं पतन, पहिला करारा झटका आपण पाहतोय खांडीची पडा टीमला एक या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 3 साठी आपण पाहतोय प्रदीप वेले. डाव सावरावं लागेल ज्या अनुषंगाने गोलंदाजी चालू आहे फार चांगली आपण पाहतोय. पुढचा चेंडू लोवर फुल टॉस, अतिशय सुंदर फटका, पाहिलेक रिजनला टार्गेट केले जाते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न पाहावं लागेल डेंजर झोनला फलंदाज आणि तोपर्यंत 2 धावा. फार चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला इथून आपण पाहतोय सामना पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी क्वार्टर फायनलची पहिली लढत पाहायला मिळेल रानसई खोंडेजवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट सारीग्राम, ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन इथून मात्र हा पहिला कॉल असेल, टॉस साठी मात्र संपर्क साधायचा आहे. पुढचा चेंडू अप्रतिम वेगवान चेंडूची सफर आणि इथून हा डॉट चेंडू आपण जर का पाहिला गेला रानसई खोंडेजवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री गणेश हरिग्राम या दोन्ही टीम्सला विनंती असेल की टॉस साठी संपर्क साधायचा आहे. पहिली क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र फटका सुंदर सजवलाय आणि चेंडू जाईल मिड विकेटला क्लिअर करत हा पहिला बिग हिट षटकार. या 6 धाबीनं षटक क्रमांक पहिलं मात्र संपलंय आपण पाहतोय आणि संघाची टोटल धावसंख्या 9 अंकाप्रती. अंतिम चेंडूवरती ठोकलेला षटकार मात्र दिलासा देऊन जाईल बॅटिंग करणाऱ्या खांडेच्या पाडा टीमसाठी. धावांसाठी संघर्ष जरूर केला जाईल हे सांगितलं आपण पाहतोय पहिल्या षटकातील अंतिम चेंडूवरती. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती अजय नाईक आदिवासी पनवेल प्रीमियर लीग मध्ये मालिकावीरचा किताब या खेळाडूंना पटकावल्यावर आपण पाहतोय. एकापेक्षा एक खेळाडू त्या स्पर्धेमध्ये आदिवासी पनवेल मधले आपण पाहिले होते आणि त्यामध्ये या खेळाडूचं स्वप्न पूर्ण झालं होता आणि हा तोच खेळाडू अजय नाईक आपण पाहतोय. त्याचा संघ देखील पनवेल प्रीमियर लीग मध्ये चॅम्पियन ठरला होता आणि त्या संघाचं नेतृत्व अजय नाईकने केलं होतं आपण पाहतोय. मात्र आज आपल्या गावासाठी कशा रीतीने खेळ केला जाईल, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र एवढं सोपं नसेल. अजय नाईकच्या अगेन्स्ट रिव्हर्स फटका सजवणं, ज्या रीतीनं हा फटका सजवण्याचा प्रयत्न राहिला असा फटका जर का यशस्वी करायचा असेल तर चेंडूवरती अचूक नजर आणि प्रॉपर टायमिंग हे असणं फार महत्वाचं असतं आणि त्यानंतर हा चेंडू आपल्याला प्रॉपर पाहायला मिळत असतं. मात्र तसं घडलं नाहीये आणि डॉट चेंडू फुटवरचा वापर, कमालीचा फटका आपण पाहतोय. एलिमिनेशन कमी, चेंडू खाली सुदाम नाईक
टिपला जाईल झेल आणि संपेल फलंदाजाचा खेळ. धक्का क्रमांक दुसरा आपण पाहतोय खांडीच्या पाडा टीमला. स्पीडअप घ्यायचं आपण भरपूर वेळ खर्च करतात ज्या अनुषंगानं बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील विनंती असेल बघा पुढचा जो कोणता प्लेअर असेल त्याला मात्र रेडी ठेवायचं जेणेकरून जास्त वेळ मात्र खर्च होणार नाही. या आपण जर का पाहिलं गेल्या संघाची टोटल धावसंख्या 9 अंकावरती स्थिर असताना दोन फलंदाज मात्र यावेळेस बाद झाले. हरिग्राम टीमचे कॅप्टन आलेत. रानसर टीमचे कॅप्टन मात्र टॉस साठी जोरे संपर्क साधायचा आपण पाहतोय. हरिग्राम संघाचा या स्पर्धेमध्ये फार चांगला इतिहास राहिलाय. सलग 4 वर्षामध्ये त्यांचं स्वप्न आम्ही पाहिलं 3 वर्षामध्ये अपूर्ण राहिलं. 3 पर्वामध्ये सलग सुपर 12 ला परास्त झाला होता आणि यंदाच्या या 4थ्या पर्वामध्ये त्यांचं स्वप्न पूर्ण झाला. मी विनंती करेन उपस्थित शांताराम यांना विनंती करेन की आपल्या शुभ असत्या हा टॉस आपण यावेळेस मात्र संपन्न करायचा आहे. यावेळेस मात्र टॉस केला जाईल. आपण पाहतो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पाहतोय श्री गणेश हरिग्राम आणि एका बाजूला गावदेवी रानसई या दोन संघादरम्यान ही पहिली लढत पाहायला मिळाली. ज्या ठिकाणी टॉस जिंकलाय श्री गणेश हरिग्राम टीमनं आणि प्रथम फलंदाजीसाठी मात्र पसंती दिली आणि क्षेत्ररक्षण निश्चित स्वरूपात रानसई टीमच्या वाटेला आपण पाहतोय. जसं सामना समाप्त होईल तसं मैदानाच्या आतमध्ये उतरा कारण ज्या अनुषंगानं आज मात्र सोमवार आपण पाहतोय आणि कुठे का होईना काहीकांचे कॉलेज असतील काहीकांच्या जॉब शेड्यूल आणि त्या कारणास्तव आपण पाहिल्या गेल्या काहीकांना मात्र या स्पर्धेतून रजा घ्यावी लागेल. त्या अनुषंगाने आपण जर का लवकरात लवकर सामने संपवल्या 6 ते 7 वाजायच्या अगोदर तर निश्चित स्वरूपात सर्वांना मात्र आपापल्या जबाबदारीनं पुढे जाता येईल आणि त्या अनुषंगाने मात्र मैदानाच्या आतमध्ये तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा देखील फार मोठ्या संख्येने राहायला आपण पाहतोय. जाऊया मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे वर्चस्व दाखवत असताना गोलंदाजीच्या माध्यमातून 11 स्टार खांदा टीमला आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र गुडलँड स्पॉटवरची सफर आणि इथून मात्र हा पुन्हा एकदा डॉट चेंडू फार चांगली गोलंदाजी आहे. फक्त आणि फक्त 9 या धावसंख्येवरती रोखलं गेलंय. या षटकातील आपण जर का पाहिलं ना तर तब्बल चेंडू फेकलेत आपण पाहतोय 5 चेंडू आणि एकही धाव खर्च केली नाही त्यामध्ये 2 सफलता आणि अंतिम चेंडू. यावेळेस मात्र सुंदर फटका गॅप भरपूर मोठी आहे चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षण पोहोचेल का आणि तोपर्यंत 2 क्षेत्ररक्षकाला चकवा देत चेंडू जाईल हा सीमा पार शानदार चौकार. आपण पाहतोय ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये देखील अंतिम चेंडूवरती षटकार त्यानंतर दुसऱ्या षटकातील देखील अंतिम चेंडूवरती चौकार म्हणजे अंतिम चेंडूवरती काहीतरी रहस्य दडलंय हे सांगितले जाते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या पूर्वार्धातील पहिल्या हाफमधील अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आजची रात्र अक्षरशः ज्या खेळाडूंनी गाजवल्या आपण पाहतोय सुदाम नाईक फार कमी वयामध्ये आपलं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिल्या गेल्या फार उंच नेऊन ठेवलाय कारण त्यासाठी केलेली मेहनत आणि त्या मेहनती मागे असलेलं यश आज मात्र प्रेक्षक वर्गांना समोरून पाहिले आपण पाहतोय. दोन्ही टीमला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. ज्या रीतीने सामना आपण पाहतोय रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र एवढं सोपं नाही आहे सुदाम नाईकच्या अगेन्स्ट अशा रीतीने फटका सजवणं कारण ज्या रीतीने चेंडू फेकला थोडंसं बोटं वळवली अक्षरशः स्विंग अँड मिस चेंडू थेट शरीरावरती जाऊन आदळला आणि इथून डॉट चेंडू आपण पाहतोय. फार चांगली गोलंदाजी आपण पाहिलं गेला. हे तिसरं षटक संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 15 या अंकावरती 13 या अंकावरती 13 धावा आपण पाहतोय आणि कुठे का होईना संघर्ष करणं फार महत्वाचं राहील खांडीचा पाडा टीमसाठी. पुन्हा एकदा मात्र बॅटची टॉप एज विकेट किपर आपण पाहतो प्रयत्न लाजवाब मात्र पाबू लागेल शेवटच्या मोमेंटला चेंडू मात्र ब्रश द्यायला आपण पाहतोय जमिनीला आणि तोपर्यंत डॉट चेंडू सांगता सातत्यानं कमबॅकिंग चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि इथून पाबू लागेल येणारे चेंडू कशा रीतीने फेकले जातील हे पाहणं फार महत्वाचं असेल आपण पाहतोय.
मैदानाच्या आतमध्ये रणनीती फार चांगली आखली जाते आणि या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आपण पाहतोय. यावेळेस मात्र सुंदर फटका सजवला आपण पाहतो ऑन साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण अजय नाईक फार सुंदर फेकी पाहावी लागेल अचूक आणि इथून पंच आम्हाला सांगतील की रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 4 बॅटिंग करत असताना खांडीच्या पाड्या टीमला. शेवटच्या मोमेंट फार चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कमबॅकिंग आणि कमबॅकिंग गोलंदाजी. अद्यापर्यंत संघाची टोटल धावसंख्या फक्त आणि फक्त 14 धावा 4 गडी बाद असताना या षटकातील उर्वरित अद्यापही मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 2 चेंडूवरती एखादा प्रहार येईल का हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल. मात्र यावेळेस पंच आमच्याकडे वळालेत. पंच सांगतील की लाईन खराब आहे. अतिरिक्त धावेना संघाची धावसंख्या पुढे सरकेल. आपण पाहतोय 15 या अंकावरती. अद्यापही मात्र 2 चेंडू कशा रीतीने फेकले जातील सुदाम नाईकच्या माध्यमातून हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल. समोर फलंदाज आपण जर का पाहायला गेला प्रदीप विल्या 1 डाऊन साठी आला होता. एक षटकार जरूर ठोकलाय मात्र इथून अपेक्षा वाढल्या असतील. पुन्हा एकदा मात्र फटका जरूर सजवलाय मात्र चेंडू नो मॅन स्टँड मध्ये ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. फेका फेकी मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा दाबा खांदा टीमला मात्र कुठे का होईना थोडंसं मात्र संघर्ष करण्यास भाग पाडतील. यावेळेस पाहावं लागेल पंच आम्हाला सांगतील की इथून मात्र पंच धावा किती 3 धावा. पंच या चेंडूवरती विकेट नसणार आहे. आयोजक आम्हाला सांगतात की दोन्ही एंड स्ट्राईक सोडणं फार महत्वाचं आहे. तीन धावा मिळतील आणि ज्या रीतीने अंतिम चेंडूवरती स्ट्राईक रोटेट झाली नाहीये आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं गेल्या फक्त 3 धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. आणि अंतिम चेंडू पहिल्या पूर्वार्धातील 18 धावा आपण पाहतोय धावपलकरती लागल्या गेल्यात. आणि अंतिम चेंडूवरती एखादा विकेट येईल का हे देखील पाहावं लागेल. अतिशय सुंदर चेंडू आपण पाहतोय तोपर्यंत एक सिंगल तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल आणि 2 धावा देखील सहज रीतीने कंप्लीट केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न मात्र यावेळेस रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद आणि मिळतील या 2 धावा. आणि या 2 धावेनं संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेल्या 20 धावा येणारे 18 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज असेल. चला स्पीडअप घ्यायचं आपण पाहतोय
आजच्या रात्रीतील अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी आपण पाहायला गेला 18 चेंडू आणि समीकरण ठेवलं 21 धावसंख्येचा. इथून पाहावं लागेल 21 धाबा बनल्या जातील का गोलंदाजी जोरावरती रोखल्या जातील. समर 11 स्टार खानदास संघ आपण पाहायला गेला पनवेल विभागातील एक चांगला संघ म्हणून त्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं आणि आज अक्षरशः ते दाखवून दिला. आज जर का पाहायला गेला या स्पर्धेमध्ये भरपूर लांबवरचा प्रवास करून संघ दाखल झाल्या. त्या ठिकाणी आपण पहिला सामना पाहिला होता खांदा विपक्ष भिंगार संघाला परास्त व्हावं लागलं. त्यानंतर नवी मुंबई विभागातील सिबेडे बेलापूर संघ देखील परास्त झाला. त्यानंतर कर्जत कालापूर विभागातील चिंचकापला संघ देखील परास्त झाला. त्यानंतर रसायनी विभागातील मोहपाडा संघ देखील परास्त झाला. त्यानंतर आपण पाहिला भिवंडी विभागातील वडपे संघ देखील परास्त झाला. त्यानंतर नेरळ विभागातील कोमलवाडी संघ देखील परास्त झाला आणि आपण पाहिला गेला पुणे विभागातील चाकण संघ देखील परास्त झाला. आणि तसंच आपण पाहिला भिवंडी विभागातील चिंबीपाडा संघ देखील परास्त झाला. अद्यापही मैदानाच्या आतमध्ये पनवेल विभागातील खांदास संघ आणि त्यांच्या आगेच शहापूर विभागातील खांडीचापाडा संघ ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अंतिम 18 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज असेल त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना सुदाम नाईक आणि त्याच्या साथीला नवनाथ नाईक आजच्या रात्रीमध्ये अक्षरशः बरसलेत मैदानाच्या आतमध्ये. आपण जर का पाहिलं गेले आज एलॉर्ड्स या स्पर्धेतील पाहिला आणि एकापेक्षा एक अव्वल दर्जाचे संघ पाहिल्या आणि त्यामध्ये आपण जर का पाहिले गेले 8 संघ या स्पर्धेतून बाहेर होताना आपण पाहिले गेलेत आणि इथून हे 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध कशा रीतीने लढतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं राहील. आपण पाहतोय 18 चेंडू आणि अद्यापही गरज असेल 21 धाबेचं टार्गेट सेट केलाय. पहिलं षटक फार महत्त्वाचं राहील. या षटकामध्ये कमबॅकिंग गोलंदाजी राहिली आहे. एखाद विकेट जर का पटकावल्या तर सामना रफ्यान टप होईल यात मात्र शंका नाही. या गोलंदाजी ट्रॅकवरती दीपक भगत आज मात्र इम्प्रेस केलंय सर्व क्रीडा रसिक वर्गांना. मात्र सामना येऊ महत्वाचा आहे. या सामन्यामध्ये जर का इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिल्या तर सामना मात्र रफ्यान टप होईल. समोर फलंदाज सुदाम नाईक अप्रतिम खेळ दाखवला आपण पाहतोय. अतिशय सुंदर फटका शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे तंत्र पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळालं. चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी हा दमदार चौकार. घेऊ आणि इथून आपण पाहतोय पंचांनी मात्र यावेळेस नो चेंडू घोषित केलाय. ज्यावेळेस क्षेत्ररक्षण सजवाल त्यावेळेस 4-5चं कॉम्बिनेशन चालू शकतं आपण पाहतोय. बट आपण पाहिलं गेलं पंचांनी हिरला की क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं झोका राहिल्या आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय पंचांनी मात्र दंडित यावेळेस केलं गेलं आपण पाहतोय. 4-5चं कॉम्बिनेशन चालू शकतं मात्र त्या ठिकाणी 4-5चं नसताना आपण पाहिलं गेलं 6चं कॉम्बिनेशन आम्ही पाहिलं आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय पंचांनी सांगितलं की हा चेंडू नो आहे आणि इथून नशिबाची साथ म्हणजे धावा मिळतील 5 आणि 5 धाबेनं सामना पूर्णपणे कुठे का होईना मात्र बॅकफुटला फेकला जातोय. खांडीच्या पाडा संघ आपण पाहतोय दीपक भगत पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस मात्र फटका सुंदर सजवलाय. गॅप भरपूर मोठी आहे. सर्कलचं रिंगण तोडलंय. प्रयत्न केले जातात शेवटच्या मोमेंटला अडवणी फार चांगली राहिली आणि इथून मात्र 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि तोपर्यंत कंप्लीट केल्यात या 3 धाबा. या 3 धाब्याने संघाची टोटल धावसंख्या तब्बल 8 या अंकावरती 21 धाब्याचं टार्गेट सेट केलंय आणि त्यासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेचा इतिहास आपण जर का पाहायला गेला सामना आम्ही पाहिला होता रानसई आणि तामसई. त्या ठिकाणी 18 चेंडूमध्ये 21 धाब्याची गरज होती आणि त्या 21 धाबा रानसई टीमने बनवून दिल्या नव्हत्या तामसई टीमला आणि तिथून सुपर 6 मध्ये प्रवेश केला होता. इथून पाहावं लागेल तो इतिहास रचला जाईल का पुन्हा एकदा 21 धाबा वाचवल्या जातील का हे देखील पाहावं लागेल. समोर 11 स्टार खानदास संघ आहे. सहजी हार मानणार नाही यात मात्र शंका नाही. मात्र गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाप सोडत असताना आलेला हा डॉट चेंडू आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्यायचा आपण पाहतोय.
भरपूर वेळ खर्च झालाय. अद्याप आपण पाहिल्या गेल्या सामना महत्वाचा आहे समजू शकता. मात्र इथून सहकार्याची अपेक्षा देखील तुमच्याकडून आम्हाला असेल. पुढचा चेंडू समोर नवनाथला आपण पाहतोय. अतिशय वेगवान चेंडूची सफर गुडलेन स्पॉट होते चेंडू आणि अतिरिक्त उंच प्राप्त झाले आणि तोपर्यंत डॉट चेंडू सांगता. हे डॉट चेंडू मात्र जेवढे जास्त येतील तेवढे मात्र आपण पाहतोय खांडीची पाटा टीमला मॅच मध्ये संघर्ष करण्यास भाग पडतील आपण पाहतोय. आणि त्यासाठी प्रयत्न किती केले जातील हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं असेल. समोर फलंदाज नवनाथ नाईक मात्र पहिला चेंडू डॉट फेकलाय. पुन्हा एकदा फुटबॉलचा वापर स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण पाहावं लागेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र यावेळी जर का डायरेक्ट बनला असता तर निश्चित स्वरूपात रनआउटचा शिकार ठरला असता सुदाम नाईक. मात्र तसं घडलं नाही. या निशाणा लावायचा होता मात्र निशाणा लावता आला नाही. या नियतीला ते मंजूर नव्हतं आपण पाहतोय. आणि तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट आणि एका धावेनं संघाची टोटल धावसंख्या आपण पाहिले गेले 9 अंकावरती आहे. ज्या ठिकाणी 21 बनवायच्यात त्यामधून 9 यावेळेस मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. इथून पाहावं लागेल सामना अंतिम षटकापर्यंत जाईल का सुदाम नाईक दुसऱ्या षटकापर्यंत सामना फिनिश करेल हे देखील पाहावं लागेल. अद्यापर्यंत या षटकातील उर्वरित 2 चेंडू देखील बाकी असतील. पुन्हा एकदा मात्र कमालीचा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण या मात्र शेवटच्या मोमेंटला का होईना चेंडू पकडला जाईल आणि टिपला जाईल. संपेल फलंदाज सुदाम नाईकचा खेळ आणि पहिला करारा झटका आपण पाहतो 11 स्टार खांदा टीमला 9 या अंकावरती. पहिला धक्का जरूर लागलाय मात्र इथून पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज ज्याच्या सध्याच्या घडीला बोलबाला राहिला आपण पाहतोय अजय नाईक. जर का अजय नाईकचे विकेट स्वस्तात जर का मिळाल्या तर निश्चित स्वरूपात सामना रफे आणि टफ होईल यात मात्र शंका नाही. या इथून मात्र वाजापूर संघ देखील विचार करत असेल त्यांच्या अगेन्स्ट कोणता संघ येईल 11 स्टार खांदा की खांडीचा पाडा. यासाठी मात्र हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुपर 6 मधल्या साठी जाण्यासाठी लढाई यावेळेस मात्र प्रयत्न जरूर केले जातात आणि अद्याप मात्र हार मानायला तयार नाही. या पंच आम्हाला सांगतील का हा चेंडू डॉट आहे आणि इथून मात्र षटक क्रमांक पहिलं संपेल आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 1 गडी बाद 9 अंकावरती. बारा चेंडू आणि समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. बॉल टू रन समीकरण 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. ज्या रीतीने सामना आम्ही पाहिला होता तामसई आणि रानसई या दोन संघादरम्यान 18 चेंडू 21 ची गरज होती. अक्षरशः अप्रतिम गोलंदाजी राहिली होती गावदेवी रानसई टीमच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी परास्त केले होतं जे वाघोबा तामसई टीमला आणि त्यानंतर मात्र सुपर 6 मध्ये दाखल झाला होता गावदेवी रानसई संघ. मात्र यावेळेस पाहावं लागेल 21 धावा बनल्या जातील का बॅटिंग करत असताना हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल. अतिशय सुंदर फटका बॅटच्या मधोमध आणि चेंडू जाईल 6 धावेंसाठी हा बिग हिट षटकार. पाहतोय 6 धावसंख्येचे एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळेस फटका सुंदर सजवलाय आणि विनिंग शॉट सामना जिंकला 11 स्टार खांदा संघ गोष्ट सुपर 6 आणि सुपर 6 मध्ये जाणारा हा 6वा संघ आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे आपल्याला लढत पाहायला मिळेल 11 स्टार खांदा आणि जय वाघोबा वाजापूर या दोन संघादरम्यान. मात्र ज्या ठिकाणी टॉस जिंकला आपण पाहतोय श्री गणेश हरिग्राम टीमला आणि प्रथम फलंदाजीला पसंती दिली आहे. क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केले जाईल आपण पाहतोय गावदेवी
आपल्याकडे वेळ मात्र भरपूर कमी आपण पाहतोय आणि जशी सामन्याला सुरुवात होईल आपण आवाज ऐकायला मिळेल आपल्याला याच परिसरातील एक पहाडी आवाज ज्यानं फार चांगला आम्हाला सपोर्ट केला ज्याच्या आवाजानं अक्षरशः प्रेक्षक वर्गांची मनं जिंकली आपण आवाज ऐकणार आहोत सूरज वाघ धन्यवाद चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अजय नाईक ठरला या गोलंदाजी करताना 4 रन दिले आणि 2 फलंदाजाला बाद केलं या मॅन ऑफ द मॅच ठरला या अजय नाईक ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे या स्पर्धेचे